गोकुळ सोबत गोकुल. जाधव गुरुजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृद्ध केली. डॉक्टर सदानंद मोरे. जाधव गुरुजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृद्ध केली, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलंय. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने आयोजित 2024 साठीचा पहिला पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील पुरस्कार आणि सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के उपस्थित होते. कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मारुतीराव जाधव तळाशीकर गुरुजींच्या गाथेचे प्रकाशन होणे ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. या गाथेचा प्रचार आणि प्रसार हळूहळू संपूर्ण राज्यभर होणार आहे. ही सुखावणारी गोष्ट आहे. संत नामदेव, संत तुकोबा, संत एकनाथ महाराज यांनी संत परंपरा कायम ठेवली. महाराष्ट्र राज्यामध्ये वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक जडणघडणीमध्ये सांप्रदायिक समाजाचा विस्तार करण्यामध्ये संत ज्ञानोबांचा, तुकोबांचा मोठा वाटा आहे. संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रेसर करावयाचे असेल तर सर्व संतांना एकत्र ठेवणे आवश्यक आहे, असे मोरे यावेळी म्हणाले. सर्वप्रथम ब्रिटिशांनी तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रार्थना समाजाच्या लोकांनी 1800 अभंगांचा अर्थ लावलेला खंड प्रकाशित केला. त्या परंपरेमध्ये समाविष्ट होणारे तळाशीकर गुरुजी आणि सद्गुरू डॉक्टर मुंगळे यांच्या कार्याची दखल शिवाजी विद्यापीठाने घेतली हे अधिक कौतुकास्पद आहे, असंही डॉक्टर मोरे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील पुरस्कार व स्वर्गीय तळाशीकर गुरुजी यांच्या वतीने आनंदी मारुतीराव जाधव यांनी स्वीकारला. तर सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार IIT कानपूर उत्तर प्रदेश येथील प्राध्यापक समीर चव्हाण यांना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, डॉक्टर प्रतापराव माने, अरुण डोंगळे यांच्यासह अधिकार मंडळाचे सदस्य, तळाशीकर गुरुजी यांच्यावर प्रेम करणारे तळाशीकरवासी, सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात सभागृहात उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.